हॅलो गाईज, वेलकम बॅक माय चॅनल. आजचा व्हिडिओ जे आहे, आज मी चालली मार्केट. संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतसाठी काय गिफ्ट देणार यावेळेस, म्हणजे वाण काय देणार यावेळेस संक्रांतीचं ते चालू आहे. माझी एक फ्रेंड आणि मी मार्केटमध्ये जाणार, तर ऑप्शन आहे आणि तुम्ही पण मला सांगा काय ऑप्शन आहे. कारण की स्टीलचं झालं आहे माझं सगळं देऊन, म्हणजे वाटी, चम्मच, आणखी काय ते छोट्या कटोऱ्या, आणि प्लॅस्टिक तर गेल्या 2-3 वर्षापासून मी देतच नाही आहे. तर बाकी काय ऑप्शन भेटते मला मार्केटमध्ये बघते. आणि एक इथे शॉप पण बघितले मी, तिथे तांब्या पितळीचे भांडे बऱ्यापैकी भेटणार. तर ऑप्शनमध्ये एकच आहे की तांब्या पितळीचे भांडे द्यायचे की मग आणखी काही शोपीस द्यायचं, की आणखी बघूया काय काय म्हणजे आपल्याला ऑप्शन भेटणार आणि आणखी काय म्हणजे आपण करू शकणार, छान गोष्ट काय देऊ शकणार. तर बघूया, प्लास्टिक सोडून आणि वाटी चम्मच सोडून ह्या सगळ्या गोष्टी भेटते काय, नवीन भेटते ते बघूया. आणि चला तर आपण भेटूया डायरेक्ट मार्केटमध्ये. बाय. तर आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये आणि येताच आम्हाला ही छान गोष्ट, म्हणजे खूप सुंदर ही गोष्ट, उपयोगाची गोष्ट दिसली मला. आणि हे असं आहे की आपण भाजी किंवा राईस, डाळ, चपाती, म्हणजे जे काही आहे, चपाती नाही सॉरी, लिक्विड किंवा मग राईस आलं, हे याच्यामध्ये आपण बनवून ठेवलं आणि दुपारच्या वेळेस आपल्याला गरम करायचं असलं तर आयत्या वेळी आपण हे गरम करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ते जे भांडे आहे स्टीलचं ते निघतं. त्यामुळे हे खूप छान ऑप्शन आहे, मला खूप आवडला. बघूया, हे घेण्याचा विचार चालू आहे घरच्यांसाठी. तर आधी आला आम्ही स्टीलमध्ये, स्टील किंवा तांब्या पितळीमध्ये काय ऑप्शन आहे, तर त्यांनी प्रथमच वाटी आणि ग्लास दाखवलं आहे. तर अशा प्रकारचे ग्लास माझे देऊन झालेले आहे आधी, तर नको म्हटलं आहे. नंतर त्यांनी ऑप्शन सजेस्ट केले की प्लास्टिकचे डबे पण आहे, तर प्लास्टिक डबे पण नको. आणि ह्या छोट्या छोट्या कुंड्या होत्या, ज्या छोट्या छोट्या प्लास्टिकच्या, पण ते पण नको. तर नंतर तांब्या पितळीमध्ये असे ऑप्शन होते, गडू होता छोटा, खूप छान दिसायचा हा, पण बघूया म्हटलं आणखी काय. तर नंतर काय निरंजनी दाखवली, हे पण छान आहे. तर यामध्ये ते डझनानुसार जर घेतले तर त्यांनी म्हटलं की आम्ही कमी करू, म्हणजे रेट आम्ही कमी करू. आणि सिंगल जर घ्याल तर मग ते महागात पडेल, किंवा 6 पीस जरी घ्याल तर तुम्ही ते महागात पडेल, तर 1 डझन वगैरे असं घेऊया. तर निरंजनी, दिवे, ह्या छान ऑप्शन आहे, म्हणजे हे यूजवाले ऑप्शन आहे आणि हे कधी पण म्हणजे देताना पण छान वाटतं की हे छान गोष्ट दिली आपण. आणि तांब्या पितळीचं पण भांडं गिफ्ट देणं हे छान गोष्ट असतं. तर हे पण एक छान वाटलं मला, कापूर वगैरे लावायसाठी किंवा फुलवात वगैरे लावायसाठी हे छान आहे, आवडलं मला हे पण. आणखीन पण ऑप्शन दिले त्यांनी. परत यामध्ये साईज छोटी मोठी होती, त्यामुळे हे बघा, हे कापूर, धूप म्हणजे वगैरे लावायचं. आणि ते त्यांनी असे प्लास्टिक किंवा काचेचे किंवा मग असले ऑप्शन दिले. आणि नंतर दुसरं सेक्शन यामध्ये आलो आम्ही, तर इथे प्लेट्स होत्या, पण ह्या प्लॅस्टिकच्या होत्या, पण छान प्लॅस्टिक, बऱ्यापैकी प्लॅस्टिक होतं. हे पण ऑप्शन आहे, छान प्लेट्स होत्या, वाट्या होत्या, सूपचे जे बाउल्स असतात ते पण होते, आणि परत चम्मच पण होते. परत हे मुलांना कामी येईल, पण प्लास्टिक होतं त्यामुळे थोडं मला हो नाही असं चालू होतं. परत चम्मच इथे डझननी ते बोलले की डझननी घ्या, आम्ही रेट कमी करते. परत माझं आवडतं सेक्शन की खूप छान इथे हॉटपॉट होते, चपाती ठेवायसाठी भांडे किंवा सब्जी वगैरे काढून ठेवायसाठी भांडे. आणि एक छान क्यूट ऑप्शन मला दिसलं, तर हे, तर कॅन्डल्स होत्या छान. आणि हे ऑप्शन खूप सुंदर वाटलं बरं का मला, म्हणजे छान वाटलं, गिफ्ट द्यायला पण छान आहे आणि याचा यूज पण होणार, म्हणजे घरी कोणी गिफ्ट दिलं तर त्याचा यूज होणार. छान वाटलं, ऑप्शन छान आहे. परत तेच बोलले की तुम्ही 1 डझन वगैरे घ्याल तर आम्ही जी रेट लिहिली आहे त्याच्यापेक्षा आम्ही कमी केलं. तर कॅन्डल्समध्ये भरपूर ऑप्शन होते आणि ऑप्शन छान वाटलं मला हे. परत इकडे काही बाउल्स, डेकोरेशन्स पीस वगैरे होते, छान छान बाउल्स, किंवा तुम्ही डायनिंगवर ठेवायसाठी फ्रूट वगैरे ठेवायसाठी अशा काचेच्या वस्तू होत्या. खूप, म्हणजे माझा तर आवरत नव्हतं की एवढ्या सुंदर होत्या त्या, छान. म्हणजे घरी ऑलरेडी आहे तरी पण आपण मार्केटमध्ये गेल्यावर थोडं असतं आपल्याला की हे पण घ्यायचं ते पण घ्यायचं. तर याच्यामध्ये 2-3 ऑप्शन होते, पिंक, ग्रीन आणि पीच. तर माझं चालू होतं की कुठलं मी ऑप्शन चूज करू.
तर मला हे पिंक पीच कलर थोडं आवडलं आणि छान वाटलं, म्हणजे ग्रीनपेक्षा ते जरा बेटर ऑप्शन होतं माझ्यासाठी. तर बघूया 2-3 पैकी कुठलं मी चूज करते आणखी. आणि परत काचाच्यामध्ये जे मला बघायचं होतं गिफ्ट द्यायसाठी, तर यामध्ये बाउल्स होते छान. हे तर केक मेकर वगैरे म्हणजे केक वगैरे किंवा स्वीट वगैरे ठेवायसाठी होते, पण खाली छान छोट्या छोट्या काचाच्या छान सुंदर बाउल्स होते. म्हणजे ते द्यायला पण जरा बरं वाटतं आणि यूज पण आहे. थोड्या वेगवेगळ्या शेपमधल्या घेतल्या तर आणखीनच छान क्यूट दिसायच्या त्या. आणि हे परत वेगवेगळे बाउल्स वगैरे तिथे होते. छान ऑप्शन आहे, म्हणजे काचाचं देणं पण हे छान ऑप्शन वाटलं मला. एकदा मी छोट्या छोट्या ते भरण्या येतात वेलची लवंग वगैरे ठेवण्यासाठी, त्या दिल्या होत्या. आणि हे पण छान आहे, म्हणजे आपण एक आयडिया येऊन जातं आपल्याला की आपण नेमकं काय दिलं पाहिजे काय नाही. आणि छान आहे. एक तर तांब्या पितळीमध्ये दिवे वगैरे पण छान होतेच, परत इकडे काचाच्या वस्तू पण छान होत्या. तर अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन होते. तर मला तर जास्त करून म्हणजे काचाच्या बाउल्स किंवा काचाचे छोट्या छोट्या प्लेट्स किंवा मग हे पण छान वाटले. आणि खाली ना ते छोटे छोटे बाउल चिनी मातीचे वगैरे ते पण छान आहे ऑप्शन, एक छान वाटलं मला ते. आणि हे काही शोपीस किंवा मग केक वगैरे ठेवायसाठी ह्या गोष्टी होत्या तिथे. डिनर सेट इथे खूप छान होते आणि प्राईस सध्या खूप छान होती, म्हणजे डिस्काउंट चालू होतं त्यामुळे ते छान वाटलं. वेगवेगळे डिनर सेट होते, व्हाईट ब्लॅक, पण डिनर सेट आहे ऑलरेडी घरी त्यामुळं मग नको ते घ्यायला. आणि परत इकडे ऑप्शन होते. हा डिनर सेट ग्लासचा होता पूर्ण, असा छान वाटतो तो, म्हणजे तो नेहमीसाठी छान वाटतो, म्हणजे त्याची फॅशन कधी जात नाही. तर अशा प्रकारे ऑप्शन आहे छोटे छोटे बॉक्स. आणि हां, हे जे आहे त्याला नळ वगैरे आहे छान टोपी. हे ना छान तुम्ही जर लिक्विड पाणी करत असेल बोटॉक्स वगैरे पाणी किंवा बीट वगैरे टाकून तुम्ही ते पाणी सलादचा वगैरे पित असेल तर त्याच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. परत हे बाउल्स वगैरे, तर इथे माझं चालू होतं या 2-3 पैकी कुठलं घेऊ. हां, आणि खाली जे होते ना छान सिंगल ग्लास पण होते, म्हणजे शोपीस भरपूर होते. आणि एक आणखी शोपीस म्हणून मला हे गिटार खूप आवडली. खूप सुंदर गिटार होती काचाची, पण एक शोपीस म्हणून ते छान वाटतं घरामध्ये ठेवायला. आणखी ज्याच्या घरी म्युझिक असेल तर त्यांना ते आवडेलच, कारण की आमच्याकडे आता राघव पण थोडा पियानो किंवा सिंगिंग त्याचं चालू असतं, शिकणं चालू आहे. आणि मृदुंग पण आमच्या घरी वाजवता येतं, त्यामुळं एक छान आहे, म्हणजे तुम्ही म्युझिक रूममध्ये ठेवायला मला ते छान ऑप्शन वाटलं ठेवायला. आणि ही चपाती मला तर रिअलच वाटली खरं खरंच सांगायचं तर. नंतर मग लक्षात आलं की हे फ्रीजला जे आपण लावतो मॅग्नेट तसं आहे, पण खूप रिअल दिसत होतं ती, खूप अगदी खरखरची दिसत होती ती. छान होतं आणि भरपूर इथे ऑप्शन होते, म्हणजे छान छान गोष्टी होत्या. तर 1-2 गोष्टी मी सिलेक्ट केल्या. तर हे बघा, हे त्याच्यामध्ये सगळे मॅग्नेट, म्हणजे जे काही बेकिंगचा वगैरे बिझनेस वगैरे करत असेल त्यांच्या घरामध्ये दिसणार असं ठेवलेलं, किंवा आपण पण असं सहजच म्हणून आपण घेऊ शकतो. पण तिची प्राईस पण 300-400 वगैरे होती एका एकाची. हे बघा. म्हणजे एवढं ते रिअल वाटत होतं की खरंच खूप सुंदर होतं, म्हणजे खरंच छान होतं. आणि सगळ्याच गोष्टी छान होत्या, मला आवडल्या. हे बघा कपकेक वगैरे खूप सुंदर, म्हणजे. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली भरपूर करून आणि छान छान गोष्टी घेतल्या आम्ही, थोडे बाउल्स वगैरे. आणि आता बिलिंगची वेळ आहे, बिलिंग करणं चालू आहे आमचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. तुम्ही कुठल्या सिटीमधून बघता आणि नवीन नवीन सुरुवात आहे माझी, थोडं बोलण्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर प्लीज मला माफ करा. आणि व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.